शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी आता अर्ज दाखल झालेले आहेत। माझ्यासोबत महापौर पदाचे उमेदवार त्यासोबतच उपमहापौर पदाचे उमेदवार देखील उपस्थित आहेत। विश्वनाथजी, आपण महापौर पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे। खूप मोठी चर्चा होती की नेमका शिवसेनेकडून उमेदवार कोण देणार। अखेर तुमचं नाव सिलेक्ट झालेलं आहे, मात्र अनेक नावं चर्चेत होती। कदाचित अनेक चेहरे नाराजही असतील तुमच्या पक्षातले। मला वाटत नाही शिवसेना पक्षामध्ये कोणी नाराज नसतं, कारण एकदा का शिवसेना पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला की तो अंतिम असतो। नगरसेवक म्हणून या मुंबापुरीमध्ये सेवा करायचं काम शिवसेनेचे नगरसेवक सातत्याने करत आहेत। त्यामुळे एकाला कोणाला तरी संधी पक्षप्रमुख देणार, त्या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षप्रमुखांनी मला संधी दिली आहे, माझ्यावर जबाबदारी टाकली आहे। अर्थात ती मोठी जबाबदारी आहे, ती अत्यंत प्रामाणिकपणाने मुंबापुरीतील नागरी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील। नक्कीच। मात्र महापौर पदाच्या या निवडणुकीत महापौर बनण्यासाठी मोठी कसोटी आता 8 मार्चला आपल्याला बघायला मिळणार आहे। संख्याबळ पुरेसं नाहीये, कदाचित कोण नेमकं पाठबळ देतंय हे अजून निश्चित झालेलं नाहीये, त्यामुळे तुमच्यावरची जबाबदारी ही कदाचित आणखीन वाढणार आहे। संख्याबळ पूर्ण होईल आणि शिवसेनेचाच महापौर निवडून येईल आणि उपमहापौर सुद्धा निवडून येईल। नक्कीच। उपमहापौर पदाचे उमेदवार देखील आपल्या सोबत आहेत। हेमांगीजी, काय सांगाल की तुमचं नाव अगदी अचानक चर्चेत आलं सकाळपासून। यापूर्वी महापौर पदाच्या उमेदवारीची नावं चर्चेत होती, त्याबद्दल काय सांगाल? जी जबाबदारी दिली आहे पक्षप्रमुखांनी आणि आदित्य साहेबांनी जी जबाबदारी त्याही वेळेला दिलेली तीही मी प्रामाणिकपणे पार केलेली आहे आणि आत्ताही यापुढे जी जबाबदारी देतील तीही मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन। नक्कीच। आशिष चेंबूरकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। आशिषजी, खरं तर महापौर पदासाठीचा उमेदवार म्हणून तुमचं नाव प्रकर्षाने चर्चेत होतं, पण अचानक विश्वनाथ महाडेश्वर यांचं नाव घोषित झाल्यानंतर आता तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे आणि आता इच्छा काय आहे? प्रश्न असा आहे, शिवसेना या आदेशाला महत्त्व देते। उद्धवजींचा अंतिम आदेश हा आमच्या शिवसैनिकांचा ते आम्ही पालन करतो आणि विश्वनाथ महाडेश्वरांचा काही अनुभवी महापौर या ठिकाणी आपल्याला मिळतोय याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आम्हाला आहे। नक्कीच। मात्र आता आणखी काही पदं त्यांची नावं चर्चेत आहेत। स्थायी समिती असेल, सुधार समिती असेल, यांसारख्या महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत त्यावर कुठे ना कुठे वर्णी लागावी आपली अशी इच्छा आहे। या प्रश्नाचा मी पहिलाच सांगितलं, उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांचा अंतिम आदेश असतो। आमचं फक्त एवढं ध्येय आहे की जो वचननामा आम्ही निवडणुकीच्या वेळेला जनतेसमोर ठेवलाय, तर महापौर आणि आम्ही सगळे नगरसेवक तो वचननामा पूर्ततास नेण्यासाठी पराकाष्ठा करू आणि तो पूर्ततास नेऊ, ही आमची ही निष्ठा इच्छा या ठिकाणी आहे। नक्कीच। त्याच्यामुळे महापौर पदासाठी अनेक नावं चर्चेत असताना आता विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर पदासाठी हेमांगी वरळीकर यांची नावं अखेर आता जाहीर झालेली आहेत। त्यांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज देखील दाखल केलेले आहेत। कॅमेरामॅन विपुल जोमनशी पाठक, एबीपी माझा, मुंबई।